न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। मतदारांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे जाहीर आवाहन। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकाच्या आधारावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दुसरा राबवण्यात येत आहे। या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी। तसेच त्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्या कालावधीतील संबंधित तपशील दुरुस्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। या कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या प्रारूप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीवरील दावे व हरकती शुक्रवार 2 ऑगस्ट ते शुक्रवार 16 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे। प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर 26 ऑगस्ट पर्यंत कारवाई करण्यात येईल। त्यानंतर मंगळवार 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसेच मतदार नोंदणी नियम 1960 मधील देखील सुधारणा करण्यात आलेल्या असून दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या 4 अहर्ता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी संकेतस्थळ www.voters.eci.government.in व वोटर हेल्पलाईन ॲप VHA च्या माध्यमातून नोंदणी करावी। मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे हे की कसं शोधण्यासाठी www.electrosearch.eci.government.in या संकेतस्थळाचा वापर करावा। तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किंवा दूरध्वनी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा। आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आपली नावे, फोटो व पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावी। ज्यांच्या दुरुस्त्या असतील त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी। ज्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत अशा नागरिकांनी ऑनलाईन BLO मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावी असे आवाहन हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।